जण अण्णा इलान मोठ्या संघाला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. चला दोन्ही फलंदाज आपण पाठवा, रवाना करा मैदानामध्ये लगेचच. सलामीची जोडी रवाना झाली आहे. विलास आणि महेश हे आघाडीचे दोन फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पापडप्याचं षटक घेऊन आला महेश आपण पाहतोय. सॉरी श्रेयश आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती श्रेयश आलेत. स्ट्रायकिंगला विलास असेल, नॉन स्ट्रायकिंगला महेशला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर श्रेयशला आपण पाहतोय. पापडप्याचं पहिलं षटक असेल. मा स्टार्ट होईल लगेच. पंच आम्हाला ग्रीन सिग्नलचा इशारा देखील देतील. चला टीम मीटिंग नको, लगेचच आपण सज्ज व्हा. बॅट्समन देखील आपण चेंडूची तपासणी चालू आहे मैदानामध्ये. क्वार्टर फायनलमध्ये फ्रीचा प्रवेश भेटला धोधाने संघाला. इथून जो संघ जिंकेल त्यांच्यासोबत मात्र 6वी क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळेल या स्पर्धेमधली. गेम स्टार्ट झालाय. गोलंदाजी मार्कवर श्रेयश आपण पाहतो. स्ट्रायकिंगला बिलास आहेत. पहिला चेंडू ऑन साईडला फटका मटका खेचायचा प्रयत्न झाला होता पण तट्ट्यासारखा चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी सिंगलने श्री गणेशा अकाउंट मात्र ओपन केला जातोय तो अण्णा 11 मोठ्या टीमचा. परंतु गोलंदाजाचा विचार केला श्रेयश. चांगली गोलंदाजी पहिल्या मार्चमध्ये देखील राहिली त्यांची आणि त्याच्यानंतर त्यांना फ्रीचा तिकीट भेटला. ते आता इथपर्यंत पोहोचले. आता इथून देखील चांगली गोलंदाजी होईल. खंडाला टीमकडून बराचसा लांबून प्रवास दोन्ही संघ करून आले त्या स्पर्धेसाठी. इथे देखील थोडा कट करण्याचा प्रयत्न परंतु बाटान बॉलचा संपर्क नाही आहे आणि ही ते देखील चेंडूला निर्धाव या गोलंदाजाने आज मात्र प्रभावित केले. पावर प्लेच्या षटकामध्ये एकमेव असा गोलंदाज असेल त्या गोलंदाजाने मात्र पावर प्लेच्या षटकामध्ये मार देखील खाल्ला आणि एकही मोठा पटका मारण्यामधून मात्र वंचित ठेवले बॅट्समनला आणि तो गोलंदाज आपण पाहतो खंडाला टीमकडून मात्र श्रेयश मात्र तयार झाला आहे. अकुटापॅदाचा पुलचा धमाका आपला पाहायला मिळतोय. फक्त दिशा दिली पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू कटपलाय. चेंडू एक टप्पा केरे चेंडू झाला बॉर्डलाईनच्या बाहेर. इथे आल्या 4 धावा.
मध्ये बॅट्समन आपण पाहतो, बॅट्समन नाही बारक्याला आपण पाहतोय, बारक्या बॅट्समन नवीन वन डाऊनच्या पोझिशनला मात्र मैदानामध्ये दाखल झाला आहे. त्याच्यावरती आता विश्वास दाखवला आहे तो बारक्या. आता मात्र सार्थिक अशी बॅटिंग देखील करेल याची अपेक्षा देखील अन्ना 11 बुटा संघाला मात्र पाहायला मिळेल. परंतु पाहायला गेलं तर खंडाला संघ देखील कमी लेखून चालणार नाही आहे. हा देखील फक्त कबरमधून चेंडू उरला पॉईंट आणि गलीमधून चेंडू काढलाय. ट्रॅव्हल देखील झालाय. चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतायत का, पण तो क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये लागलेली शर्यत शेवटच्या क्षणाला चेंडूने बाउंड्री लाईन ओलांडली. इथे आला 4 धावा. पुस्तकावरती ओर क्रमांकाच्या 1च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती. वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले त्यांच्यावरती विश्वास देखील दाखवला. श्रेयसने चांगली गोलंदाजी केली. आता विवेक देखील लॉंगॉनला तयार झालेत. इथे देखील आउटसाइड ऑफ स्टंप थोडीशी खराब दिशा पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ही तर देखील मिळाली एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 मात्र पोहोचेल 10 अंकावरती. 10 धावा धावफलकावरती. इथून जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल जरूर. इथे देखील वेगवान चेंडू होता, समोर चेंडू होता, फक्त उडवायचं होतं पण बॅट बॉलचा संपर्क झाला नाही आहे आणि त्याच कारणास्तव इथे देखील चेंडू आला निर्धाव आणि या निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक स्थिरावलाय ते 10 अंकावरती. इथून दटापर्यंत वाढवावे लागतील. कमीत कमी धावसंख्येचं षटक फेकावं लागेल गोलंदाज प्रशांतला. इथे देखील आडव्यापाठीतून प्रहार केला. क्षेत्ररक्षक विवेक तयार आहेत. कोणतीही चुकी होणार नाहीये. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक 2 पाहायला मिळतीये. तो गणेश हा सुद्धा दिफात. अजून एकदा संधी डीजे मास्टरला. वन मोर विकेट डाऊन. अजून एक अद्रा मिथून बॅक टू द डगआउट. एकदा का एक विकेट पडला ना की लगेचच लाईन लागली जाते बॅट्समन आउट होण्याची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जसं घर फिरलं की घराचे भाषे देखील फिरतात ना, अशी गत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या नाही मोठ्या संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 10 वरती. हा देखील फटका आता पुरेशा बसलाय. विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजच्या दिवसामधली पहिली विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेमधली 4थी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण प्रशांतच्या माध्यमातून लागणारा हा अजून एक 14 टीम
हा नाही लेवन मोठ्या संघाला मात्र मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामधली आपल्याला पाहायला मिळाली. महाबल विभागामधून आपण पाहतो खंडाला संघ ह्या स्पर्धेमध्ये मात्र दाखल झालाय. महाबल एक्सप्रेस आपण पाहतोय प्रशांत हा देखील ऑन साईडला फटका दर्जेदार पाहतो आपण. कौकर मिड विकेटला इथे फंबल झालाय आणि लगेचच मात्र सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट तिसरी धावसंख्या होईल का. शेख देखील हुशार निघाला. थोडीशी चेंडू सोडल्यानंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा, परंतु 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 धावांच्या फलकावरती 1.5 चेंडूचा खेळ प्रगती पुस्तकावरती अद्यापर्यंत समाप्त झाला आहे आणि अद्याप 12 धावा फलकावरती अवघ्या लागल्या जातात टीम अन्ना 11 मोठ्या संघाच्या. चांगली गोलंदाजी खंडाला टीमकडून पाहायला मिळते. महाबल विभागामधून आपण पाहतोय हा संघ मात्र इथे दाखल झालाय. हा देखील आडव्या बॅटून प्रहार केला आहे. लंगानला फिल्डर तैनात, एक सिंगल वेगाने घेतली पूर्ण दुसरीच्या प्रयत्नाला. आता ही ते फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना लागणारा सलगचा 5वा आदरा टीम अन्ना 11 मोठ्या संघाला अजून पॉईंटच्या डोक्यावरून कटवायचा प्रयत्न असून एक विकेट मैदानाच्या बाहेर. का लास्ट जबाब क्षेत्रक्षण पाहायला मिळते आपल्या खंडाला टीम कडून. असून एक विकेट टू चल मी आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अन्ना 11 मोठ्या संघाची. ठोक डीजे. दबीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि भरत ही जोड शकली, मात्र 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे बॅट्समन खेळत असताना पाहायला मिळतात आपल्याला. शेबट्स आणि अंतिम षटक पहिल्या षटकावरती मिळालेली सफलता गोलंदाज गणेशांना एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. हा देखील तसाच चेंडू पाहतोय आपण. क्षेत्रक्षक पलतायत परंतु शेबटसेनाला हुलकावणी दिली आहे. क्षेत्रक्षक पोहोचतील का. क्षेत्रक्षक पोहोचेपर्यंत चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. इथे आला संघर्षाचा शंकनाद करणारा हा आला चौकार. ठोक
हा देखील बॅकफूट जाऊन बॅकफूट पंच बॅरकटचा फटका. इथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मात्र वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का, परंतु इथे दुसरीच्या प्रयत्नाला थांबवलंय. जरूर आपण पाहू शकाल एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या चावून मात्र पोहोचेल 18 वरती. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलकावरती धाबा लागला त्या अवघ्या 18 धाबा. शेबाडसाने अंतिम चेंडू. या चेंडूवरती जर षटकार आला तर एक फायटिंग स्कोर उभारू शकतो अण्णा इलान मोठा संघ पार. फुलटॉस चेंडू आमंत्रण स्वीकारायचं होतं. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल वेगाने पूर्ण केली आहे परंतु दुसऱ्या धावसंख्येला फलंदाजांना धावचीच्या स्वरूपामध्ये बाद देखील व्हावं लागेल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ देखील संपला आहे. ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागले ते 19 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज मात्र असणारे बीजासाठी टीम खंडाला संघाला. जिजाऊनी जन्म दिला शिवभासारख्या वाघाला, शिवबाने जन्म दिला संभाजीसारख्या छाव्याला. ज्यानं सहन केलं डोला फोडणाऱ्या सलईला, पण जिवंत ठेवलं या भगव्या वादळाला. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवरायांच्या विचारांना त्रिवार मानाचा मुद्रा देत घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज. 19 धावा सेट केल्यात प्रथम सत्रामध्ये. शेवटपर्यंत झुंजावा लागेल. अवघ्या माऊल्यांचा गुण घ्यावा लागेल. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायफाचं असं म्हणणारा तानाजी राजे लढाईला गेला. तिथून तो परत आलाच नाही, परंतु तिथे स्वराज्यामध्ये दिसली ती स्वामी निष्ठा. लोक मातीसाठी खऱ्या अर्थानं मरायला तयार झाली स्वराज्याच्या काळात आणि तिथून उभं राहिलं हे स्वराज्य. त्यांचंच योगदान घेऊन आता त्यांचंच मार्गदर्शन करत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आता लढावं लागेल दोनही संघांना. पहिलाच बॉल पंच आमच्या दिशेनं बोलतात. इंटरेस्टेड लाईन चेक केली जाते. फर्स्ट बॉल इज व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन. पहिली धाव मोफतच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती जोडली जाते. 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. हिरोजी इंदोलकरांना राजांनी समोर बोलवलं आणि विचारलं की हिरोजी इंदोलकर, तुम्ही एवढा मोठा खऱ्या अर्थानं इतका सुंदर रायगड बांधला, तुम्हाला काय हवंय? आणि एक वाईट बॉल. त्यावेळीच हिरोजी इंदोलकरांनी उत्तर दिलं की राजा रायरेश्वराच्या मंदिरावरती फक्त एका दगडावरती माझं नाव कोरण्याची मला संधी द्या. अहो, मागून मागून काय मागितलं की शिवरायांची धूल त्या नावावरती पडावीत आणि तुमची धूल ज्यावेळी माझ्या दगडावरती पडेल त्यावेळेस माझ्या नावाचा अभिषेक घडला जाईल. अशा पद्धतीचे माऊले होऊन गेले. लोक स्वतःसाठी नाही तर स्वराज्यासाठी जीव अर्पण करायला तयार झाली. जोपर्यंत राजे विशालगडावरती पोचत नाही तोपर्यंत हा बाजी या खिंडीमध्ये प्राण सोडणार नाही, असे देखील माऊले होऊन गेले. त्याच माऊल्यांचं खऱ्या अर्थानं आदर्श घेऊन मैदानाच्या आतमध्ये
खेळ दाखवावा लागेल. इथून आणखी एक निर्धाव बॉल. वॉट बॉलिंग. 20 धाव संख्या वाचवायच्यात आणि त्या वाचवत असताना भन्नाट वेगावरती स्वार होत असताना इथून आणखी एक निर्धाव बॉल. जितके निर्धाव बॉल या मॅचमध्ये येतील ना तितका या मॅचमध्ये जीवित राहील आणि तितका या मॅचमध्ये संघर्ष करेल आणि 20 पर्यंत पोहोचण्यासाठी थांबवताना दिसेल प्रतिस्पर्धी खंडाला संघाला. अण्णा 11 मोठा संघ जबरदस्त केला आजच्या या रजनीमध्ये आणि त्याचप्रमाणे खंडाला संघ देखील वन साइड रित्या पहिला सामना जिंकलाय. बाई त्यांना मिळाली त्याचाच खऱ्या अर्थाने त्यांना फायदा झाला आणि पुन्हा या मॅचमध्ये ते उतरलेत. अंतिम सामन्यामध्ये पोहोचला आजच्या या ग्रुप बी मधून मोरिया 11 दोधानी संघ. मी कौतुक करेल या संघाचं की दिलेल्या वेळेनुसार ते उपस्थित राहिले या स्पर्धेमध्ये. ही सर क्रिकेटची शिस्त आहे आणि त्यांचंच यश मी तर मला त्यांना मिळतं. जो शिस्तीने आणि तो जिद्दीने खेळतो ना मैदानाच्या आतमध्ये तोच टिकतो. कौतुक करेल मी मोरिया 11 दोधानी संघाचं. धीम्या गतीचा बॉल पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला. ब्रेक स्वरूपाचा इन स्विंगर पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवरती लेफ्टी बॉलर. नॅचरल स्विंग ऑलरेडी प्राप्त असतो या खेळाडूंना आणि त्याचाच फायदा घेत असताना नॅचरल स्विंग इथून मात्र रन मिळते ती 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 आकड्यावरती. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. एकही गडी बाद नाहीये परंतु 20चा एक टार्गेट आहे आणि या 20 पर्यंत पोहोचण्यासाठी एका धाव्याला जास्त प्राधान्य देत असताना खंडाला संघ अण्णा 11 मोठा संघाच्या अगेन्स्ट 20चा टार्गेट. इन ऍक्शन मॅच तुम्ही पाहता ऑनगोईंग. स्लॉट मध्ये फटका फसलाय. संधी होती नामी. ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये इथून आणखी एक फलंदाजाला फसवण्यात यश आले. बॉलरला लागलाय महत्वपूर्ण धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. खंडाला टीम फर्स्ट बॅट्समन हॅज टू डिपार्ट. महत्वपूर्ण धक्का. आणखी एक चांगला बॉल बॅकफुलावर कट केला. गॅप सिलेक्शन बाहेर झाले. अप्रतिम फटका. सुईमधून धागा विणावा त्याच पद्धतीनं फटका आहे परंतु अंतिम क्षणी डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा फटका चांगला होता आणि तिथून चांगली फिल्डिंग डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये रन मिळाले त्या बॉलवरती. त्या पूर्णपणे 3-3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यात 7 या धावसंख्येवरती एका फलंदाजाची 7 सुटली आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु नवीन फलंदाज नुकताच दाखल झालाय संजू आणि त्यानं पहिल्याच बॉलमध्ये 3 धावा जमवल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. चला थोडं फास्ट केला. बारक्या बॉलिंग मार्कवरती येतोय. फार महत्वपूर्ण षटक आहे. 20चं टार्गेट होतं आणि इथून मी मगाशीच म्हटलं 17 सोनवाऱ्यापूर्वी शिवरायांचा आदर्श घ्यावा लागेल. स्वराज्य कसं उभं राहिलंय तुम्हा आम्हाला ठाऊक आहे. खरं तर राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कलस आणि दारात तुलस. राजे तुम्ही होता म्हणून राहिले सुवासिनीचे कपाल आणि या हिंदवी स्वराज्याची सकाल. एका मुठभर माऊलांना घेऊन हजारो सैतानांना नडून घेणारे जाणारे खऱ्या अर्थानं राजे शिवराय यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. 350 वर्षानंतर देखील ज्यांचं नाव ऐकताच अगदी हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात होते. शरीरातील रक्त सलसलत राहतं ते राजे शिवछत्रपती शिवराय यांचा इतिहास आठवताच खऱ्या अर्थानं ही रात्र देखील कमी पडेल इतकी शिवरायांची गाथा. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बारक्यावरती या मॅचचं भवितव्य आहे. 12 बॉलमध्ये 13ची गरज आहे. फुल टॉस बॉल चुकी केली आहे. स्क्वेअर लेग पंच ऑनफिल्ड देखील सांगतायत की इथून मात्र नो बॉलचा इशारा आला. एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगानं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डायव्हिंग एफर्ट देत असताना 100% योगदान आपल्या गावासाठी आणि आपली विकेट वाचवण्यासाठी. हे सर क्रिकेट आहे. इथून मात्र नो +2 3चा बोनस. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. इथून रन मिळत आहेत. नो +2 3 बोनसच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोचली ती
10 या आकड्यावरती 20चं टार्गेट. अर्ध्या लक्ष्यापर्यंत वाटचाल करत असताना फक्त 6 बॉलमध्ये सुरुवात खराब झाली. हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. अशाच परिस्थितीमध्ये आपण पाहतोय, अशा अवस्थेमध्ये योग्य वेळेवरती हा नो बॉल आणि +2 धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या खंडाला टीमला. वेळेला फार महत्व आहे, मी सातत्यानं उल्लेख केला. आणि ही कठीण वेळ आहे आणि या कठीण वेळेमध्ये चुकी केली बारक्या आहे गोलंदाजानं. ऑन फ्रीट बॉल 59 वेगावरती गुड लेंथच्या स्पॉटवरती बॉल हिट केलाय. खांद्याचा जास्त वापर केला, इथून मात्र निर्धाव चेंडू आलाय. महत्वपूर्ण निर्धाव बॉल. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. आणि ते कष्ट प्रामाणिक करावे लागतील यशापर्यंत पोहोचण्यासाठी. उगाच म्हटलं जात नाही छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस निश्चित देऊ शकते. आत्मविश्वास यशापर्यंत पोहोचवू शकत नाही, परंतु संघर्षाची खात्री निश्चित देऊ शकतो. याच विचारानं आता मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल दोनही संघांना. धावसंख्या थांबली होती 10 या आकड्यावरती 10ची आवश्यकता आहे. गौरव साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये, गौरव पार्थीची प्रचंड मेहनत आहे साथी स्कोररच्या भूमिकेत. प्रत्येक अद्भुत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना किती बॉलमध्ये किती धावा हव्यात, प्रत्येक इक्वेशन, कोणत्या बॅटर्सनं किती धावा खऱ्या अर्थानं ठोकल्यात या मॅचमध्ये, प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली सुलभरित्या. गौरव पार्थीनं आणखी एक भन्नाट वेगवान बॉल, गोलीच्या वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल. इथून प्रेशर खऱ्या अर्थानं आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती देखील आहे, कारण क्रिकेट क्षणार्धात बदलणारा खेळ आहे. कधी पारडं चढ असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचं, तर कधी बॉलिंग करणाऱ्या टीमचं. परंतु इथून कोणता संघ सामना जिंकेल आपण शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत सांगू शकत नाही. अशाच प्रकारचं एक गणित मैदानाच्या आतमध्ये. 2 निर्धाव बॉल. मॅचमध्ये कमबॅक होईल का? स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशाच सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. स्वतःवरती विश्वास असावा लागतो. 1 मोर डॉट बॉलची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट कमबॅकिंग डिलिव्हरी ऑफ दिस मॅच. ही मॅच नाहीये, ही खऱ्या अर्थानं संघर्षाची प्रतिष्ठेची लढाई मैदानाच्या आतमध्ये. विजयसारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेले. वाघ नख्याने अफजल खानाचा कोतला बाहेर काढून गेले, आणि स्वर्गात गेल्यानंतर देखील देवांनी ज्यांना झुकून मुजरा केले ते असे मर्द मराठे राजे शिवराय होऊन गेले. शिवरायांचा आदर्श घेत असताना इथून तिसरा लगातारचा निर्धाव बॉलची सांगता करत असताना बॉलिंग मार्क वरती बारक्याचा बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू होईल का? पंचांचा निर्णय येत नाही अजूनपर्यंत, तरी इथून रनआउटच्या स्वरूपात फलंदाज पाहत. 1 मोर डॉट बॉल. व्हॉट अ कमबॅक. बारक्यानं एक जबरदस्त सुरुवात केली होती या षटकाची, आणि तिथून मात्र खराब सुरुवात केल्यानंतर शेवट गोड करतोय. अद्याप तरी चौथा निर्धाव बॉल येतो या मॅचमध्ये. परतीचा प्रवास करावा लागला, हे प्रेशर बिल्डअप केलं. खरं तर 3 बॉलचं निर्धावाचं पहिल्याच बॉलमध्ये नो +2, 3 आल्यानंतर काय कमबॅक केलाय बारक्यानं. इम्प्रोवायझिंग बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. परत
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11च्या घरामध्ये. कमबॅक केलंय ओव्हर नंबर 2 मध्ये. काय कमबॅक केलंय. पहिल्याच बॉल मध्ये 9+2 अशा 3 धावा आल्यानंतर 5व्या बॉल मध्ये एक आली आणि तिथून धावसंख्याच आली नाहीये. 4च धावा खर्च केल्या बारक्याने. मी मगाशीच म्हटलं की बारक्याला असा कमबॅक करावा लागेल ना, तिथून संघ थोडा या मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये संघर्ष करू शकतो. कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय चांगल्या परिस्थितीला आनंद मिळतच नाही. आणि क्रिकेटमध्ये कठीण परिस्थितीत सामोरे गेल्यानंतर मिळालेला आनंदाचा, विजयाचा आनंदाचा जल्लोष आपण कधी विकतही घेऊ शकत नाही. हेच क्रिकेटनं तुम्हाला आम्हाला दिलंय. 6 बॉल 9चं इक्वेशन. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये. वॉट शॉट. लॉंग अँड लॉंग ऑफच्या मधून हवाई सफर. सो एलिगेंट. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. रुपे ऑन द गो. A1 क्वालिटीचा देव माणूस चषकातीला ब्रँडेड षटकार. तीन धावा वाचवायच्यात. सामना सोपा झालाय जरूर. एक निर्धाव बॉल फार महत्वपूर्ण आहे. पंचांकडे लावली अपील. लावली अपील आहे पंचांकडे. पंच सांगत असताना लेग स्टिक कदाचित मिस करून चालली. रिव्ह्यू नाहीये. लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांना मी विनंती करतोय. इट्स ओके. क्रुशियल मोमेंट वरती हा सामना आहे, तर आपण दोनही संघांसाठी दृष्टिकोनातून आपण हा रिव्ह्यू घेऊयात. चला थर्ड अंपायरच्या. ओके ओके. खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धावसंख्या 17 आकड्यावरती. 20चे लक्ष होतं. 3ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक 4. एक निर्धाव बॉल. या मॅच मध्ये कमबॅक. हवेमध्ये बॉल. इथे संधी क्रिएट झाली मॅच मध्ये कमबॅक करण्याची. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडलं इथे जेल. आणि या मॅच मध्ये अजून सामना संपले. नौका कभी पार नहीं होती. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आयुष्यात संघर्ष करावाच लागतो. संघर्ष आणि संघर्ष कुठे जाऊ नका. देव माणूस चषकाचा थरार. 3 बॉल 3 धाव संख्येची गरज आहे. सामना संपलेला नाहीये, कारण अजून धाव संख्या समाप्त झालेली नाहीये. 3 बॉल मध्ये 3. जोपर्यंत शेवटची धाव कंप्लीट होत नाही तोपर्यंत सामना खंडाला संघ देखील जिंकू शकत नाही. परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल निर्विघ्नरित्या पडत नाही तोपर्यंत सामना अन्ना 11 मुठा संघ देखील जिंकू शकत नाहीये. ही सर क्रिकेटची बॅटल मैदानाच्या आतमध्ये क्षणार्धात बदलणारा खेळ आणि एका क्षणात चित्र पालटणारा क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हाला संघर्षासाठी रडवणारा खेळ. आता 3 बॉल 3 धाव संख्येची गरज. निघाला बॉलिंग ट्रॅक वरती. मयूरचा बॉल. मयूरचा बॉल ऑफ साईडला. अप्रतिम फटका आहे. अप्रतिम फटका आहे. मादक सौंदर्य होतं. एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. खराब पैकी आहे. तिसरीसाठी निघालेत. मिस फिल्डिंग. ही क्षेत्ररक्षणाची चुकी आणि चुकीला नाही माफी. विजयाची 3री धाव. इथून सामना जिंकलाय टीम अन्ना 11 मुठा संघाच्या अगेन्स्ट. खंडाला टीमनं सामना जिंकलाय.
कॉंग्रॅच्युलेशन. खऱ्या अर्थानं दोनही संघांचं कौतुक. संघर्ष अप्रतिम होता. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध करणारा सामना, नेल बॅटिंग फाईट आणि इथून मात्र अंतिम क्षणी सामना जिंकलाय तो खंडाला टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्यानंतर हार्ड लक अण्णा 11 मुठा संघ. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये अंतिम ग्रुप बी मधील अंतिम लढत. जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचेल. खरं तर प्रथम